विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही जी कादंबरी आहे, या कादंबरीचा आशय, या कादंबरीचे कथानक, या कादंबरीतील व्यक्तिरेखा किंवा पात्रे, या कादंबरीतील घटनाप्रसंग, या कादंबरीची वातावरण निर्मिती, या कादंबरीतील संवाद, या कादंबरीतील भाषाशैली, या कादंबरीतून आलेलं निसर्गवर्णन इत्यादी महत्त्वपूर्ण घटकांची चर्चा क्रमशः आपण या कादंबरीतून करणार आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण पाहिलेलं आहे की व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही जी कादंबरी आहे, हे माणदेशचा परिसर वर्णन करणारी कादंबरी आहे. अतिशय लोकप्रिय अशी ही कादंबरी असून या कादंबरीवर चित्रपट निर्मिती देखील मराठीमध्ये झालेली दिसून येते. साधारणतः माणदेशचा परिसर आपण पार्श्वभूमी म्हणून स्वतः व्यंकटेश माडगूळकर यांनी या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेविषयीचे विचार जे मांडलेले आहे, त्याची सविस्तर अशी चर्चा आपण केलेली आहे. आजच्या तासिकेपासून आपण कादंबरीचा जो आशय आहे किंवा कादंबरीचा जो घटनाप्रसंग आहे किंवा कादंबरी ज्या घटनाप्रसंगापासून सुरुवात होते आहे, त्यापासूनचा भाग या ठिकाणी आपण क्रमशः पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण घटकांची चर्चा, महत्त्वपूर्ण आशय, महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या कादंबरीमधून माणदेशच्या परिसरातील एक बनगरवाडी हे लेखकानं दिलेलं या कादंबरीला नाव आहे, परंतु ज्या प्रसंगाचं किंवा ज्या गावचं वर्णन केलेलं आहे, तो भाग वास्तविकतेमधून स्वतः व्यंकटेश माडगूळकर यांनी सांगितलेला आहे की माझ्या माडगूळ या गावापासून काहीशा अंतरावर असलेलं लेंगरवाडी हे मूळ गाव आहे. पण या लेंगरवाडी गावातील जे समाजजीवन आहे, चित्रण आहे, लेखकाला आढळून आलेल्या व्यक्तिरेखा आहे, तो दुष्काळी भाग आहे, धनगरांचं जीवन आहे, या एकंदरीत घटनाप्रसंगाचं चित्रण त्यांनी आपल्या कादंबरीमधून केलेलं आहे. आणि या लेंगरवाडीचंच नाव त्यांनी पुस्तक रूपाने जेव्हा किंवा कादंबरी रूपाने जेव्हा ही निर्मिती केली, तेव्हा त्यांनी त्याला बनगरवाडी हे नाव दिलेलं आहे. साधारणतः जी बनगरवाडी ही जी कादंबरी आहे, या कादंबरीमधून या शाळेमध्ये, बनगरवाडीच्या शाळेमध्ये नव्याने रुजू झालेले एक शिक्षक आहेत, तरुण शिक्षक आहेत. हेच या कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखा आहेत, मुख्य नायक आहेत. तसं तर संपूर्ण बनगरवाडी ही जी कादंबरी आहे, या कादंबरीलाच नायकत्व दिलं तरी चालू शकतं, कारण या कादंबरीच्या माध्यमातून संपूर्ण बनगरवाडीचा जीवनपट त्यांनी चित्रित केलेला आहे. परंतु ज्या भागापासून किंवा ज्या घटनाप्रसंगापासून ही कादंबरी सुरुवात होते, ते म्हणजे यातील शिक्षक मास्तर असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यांचं नाव आहे राजाराम सौंदानीकर. हे शिक्षक जेव्हा बनगरवाडी या ठिकाणी जाण्यासाठी निघतात आपल्या गावापासून, तेव्हापासूनचा प्रसंग व्यंकटेश माडगूळकर यांनी वर्णन केलेला आहे. व्यंकटेश माडगूळकर यांची ही जी वर्णनशैली आहे किंवा भाषाशैली आहे, ती वास्तव रूपाची आहे. एक एक शब्द जरी आपण या ठिकाणी पाहिला किंवा त्याचं वाचन केलं किंवा आपण जेव्हा ती कादंबरी वाचण्यासाठी घेऊ,
तेव्हा त्या प्रसंगाच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून तो परिसर, तो घटनाक्रम प्रत्यक्ष आपल्या नजरेसमोरच घडतो की काय, अशा पद्धतीचे वर्णन, अशा पद्धतीची शैली व्यंकटेश माडगूळकर यांची असल्याचे दिसून येते. जणू काही चित्रपट आपल्या नजरेसमोरून सरकतो आहे, असे दृश्य स्वरूपाची रचना त्यांच्या भाषेमधून जाणवते आहे. आपल्या घरापासून अगदी ज्याला पहाटेही म्हणता येणार नाही, म्हणजे दिवसही म्हणता येणार नाही, रात्रही म्हणता येणार नाही, अशा एका घटनाप्रसंगापासून ही कादंबरी सुरुवात होते आहे. या शाळेचे शिक्षक बनगरवाडीला आपल्या गावापासून चालत जाण्यासाठी निघतात, कारण पूर्वी दळणवळणाची साधने एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हती किंवा नव्हतीच असं म्हटलं तरी चालेल. म्हणून आपल्या पाय वाटेने ते चालत या ठिकाणी निघत आहे. तो प्रसंग या ठिकाणी वर्णन केलेला आहे आणि इथूनच कादंबरीची सुरुवात झालेली आहे. व्यंकटेश माडगूळकर या कादंबरीची सुरुवात करताना म्हणतात, जे येथील शिक्षक आहेत राजाराम मास्तर, हे जेव्हा या ठिकाणी बनगरवाडी या शाळेमध्ये रुजू होण्यासाठी जातात, ते घरून निघेपासूनचा शाळेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतात, हा पहिल्या भागातून त्यांनी हा घटनाक्रम सांगितलेला आहे. अतिशय सुरेख असं वर्णन त्यांनी आपल्या शब्दसामर्थ्याच्या माध्यमातून केलेलं आहे. पाहूया ते कशा पद्धतीने वर्णन करतात. दशम्यांची पिशवी पाठीला मारून मी बनगरवाडीला निघालो. मी म्हणजे या कादंबरीचे नायक म्हणजे शिक्षक, त्याला राजाराम मास्तर असं या ठिकाणी आपण म्हणून पुढे त्यांचं नाव या ठिकाणी येईलच. आता आईवडिलांचं दर्शन घेऊन, आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन हे शाळा मास्तर बनगरवाडीला निघालेले आहेत. नव्यानेच ते त्या ठिकाणी रुजू होत आहेत. विद्यार्थी मित्रो, एक भाग लक्षात घ्या की ही जी कादंबरी जी आहे हे पूर्णतः मानदेश परिसरातील असून जी धनगर वस्ती आहे त्या धनगर वस्तीवर आधारलेली या ठिकाणी आहे. अशा धनगर वस्तीमध्ये हे राजाराम मास्तर शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि ते घरातून कसे निघाले याचं वर्णन करताना लेखक म्हणतात, दशम्यांची पिशवी पाठीला मारून मी बनगरवाडीला निघालो होतो. तर तिथे गेल्यानंतर आपली राहण्याची व्यवस्था त्यांना नंतर करायची होती, परंतु प्रारंभिक ज्या जीवनावश्यक वस्तू असतात, अन्न, वस्त्र, निवारा, आणि तिथे परक्या गावात जायचं म्हटल्यानंतर लगेच परत तर या ठिकाणी येणार नाही, सुट्टीच्या दिवशीच त्यांना परत यावं लागणार होतं. म्हणून ज्या काही शिदोरी आहे, दशम्यांची शिदोरी म्हणजे जेवणासाठी जो अन्नपदार्थ लागणार आहे त्याला दशमी असं म्हटलेलं आहे, ती पिशवी पाठीला मारून मी बनगरवाडीला निघालो होतो. पुढे छान अतिशय वर्णन केलेलं. अद्याप सर्वत्र काळोख भरून राहिला होता. चांदण्या चमकत होत्या. समोर वळसे मारीत चाललेली गाडी तेवढी फिक्कट अशी दिसत होती. आता हे वर्णन जे केलेलं आहे अतिशय सुंदर असं वर्णन ते म्हणतात. अद्याप सर्वत्र काळोख भरून राहिलेला होता. म्हणजे पूर्णतः काळोख आहे, दिवस उजडलेला नाही आणखी. आणि जेव्हा हे राजाराम मास्तर आपल्या घरून दशम्याची पिशवी पाठीवर टाकून निघालेले आहेत, तेव्हा त्याचं प्रसंग वर्णन करताना म्हणतात की सर्वत्र काळोख भरून राहिलेला आहे आणि आकाशामध्ये चांदण्या त्या ठिकाणी चमकत होत्या आणि समोर वळसे मारीत चाललेली गाडीवाट तेवढी फिक्कट अशी दिसत होती. गाडीवाट त्या ठिकाणी दिसत आहे, त्या दिशेने ती त्या ठिकाणी चालत आहे. रात्र किती आहे, किती वेळाने उजाडणार आहे याचा निश्चित अंदाज बांधता येत नव्हता, कारण वेळ किती झालेली आहे हे त्यांना समजत नव्हतं. रात्र किती शिल्लक राहिलेली आहे, दिवस किती केव्हा उजाडणार आहे हेही त्या ठिकाणी लक्षात येत नव्हतं. पण शाळेला पोहोचणं अतिशय त्या ठिकाणी गरजेचं होतं, रुजू होणं गरजेचं होतं, कारण नेमणूक त्या गावामध्ये झालेली होती. म्हणून त्यांनी वेळेवर त्या ठिकाणी निघालेले आहे. आणि अशी जी वातावरण निर्मिती आहे ती वातावरण निर्मिती किंवा घडलेला घटना प्रसंग शब्दशः कादंबरीकारांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मी फार लवकर तर निघालो नाही ना,
अशी शंका वरच्यावर माझ्या मनात येत होती. आणि या कादंबरीचे जे नायक आहेत म्हणजे शाळा मास्तर आहेत राजाराम, यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. मनात एक शंका आलेली आहे, आपण फारच लवकर म्हणजे खूपच अंधारात तर निघालो नाहीत ना, अशी ही शंका त्यांच्या मनामध्ये येते आहे. माझ्या पावलांचा आवाज मला मोठा वाटत होता, कारण आजूबाजूला कोणीच नाही, एकटेच त्या ठिकाणी आहेत, सहप्रवासी कोणीच सोबतीला नाही आणि काळोख आहे, आकाशामध्ये चांदणे आहे आणि माझ्या पावलांचा आवाज मात्र मलाच या ठिकाणी मोठा वाटत होता. म्हणजे इतर कुठलाही आवाज नाही, माझ्याच चालण्याचा आवाज मला या ठिकाणी येत होता. आणि रात्रीचं वर्णन करताना त्यांनी अतिशय सुरेखपणे केलेलं आहे. रात किडे किरकिरत होते, गार वारा कानाशी आवाज करीत होता आणि अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. ग्रामीण परिसर या ठिकाणी जर तुम्ही पाहिला असेल किंवा खेडेगावातील जर कोणी या ठिकाणी असेल, आता तर पूर्ण ग्रामीण भागामध्ये लाईटची व्यवस्था आलेली आहे, पण पूर्वी हा जो कादंबरीमधून वर्णन केलेला जो भाग आहे, ते जर या ठिकाणी तुम्ही रात्रीच्या वेळी जर त्या ठिकाणी घराच्या बाहेर अनुभवायचा असेल, जर निघालात, तर रातकिड्याचा आवाज ग्रामीण भागामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो, जो या कादंबरीमधून वर्णन केलेला आहे. आणि गार वारा कानाशी आवाज करीत होता. इतकंच नाही, जसे रातकिडे देखील त्या ठिकाणी किरकिरत होते, त्याच पद्धतीने गार वारा कानाशी आवाजही करत होता. बराच वेळ चालल्यामुळे अंगात एक लय भरली होती आणि मी कितीतरी वेळ असा चालत निघालेलो होतो आणि माझ्या पायालाही गती आली होती. मी स्वतः एकटाच त्या पायवाटेने गाडी रस्त्याने त्या ठिकाणी चालत होतो. माझ्याच पावलाचा आवाज मला या ठिकाणी येत होता आणि मला एक गती आली होती. विद्यार्थी मित्रहो, जेव्हा तुम्ही ही कादंबरी प्रत्यक्ष वाचायला घ्याल, त्या ठिकाणी अतिशय सुरेख अशी चित्रे देखील कादंबरीकारांनी काढलेली आहे. एक पार्श्वभूमी म्हणून तोही भाग या ठिकाणी आपण पाहू शकता. म्हणजे ते वातावरण निर्मिती कशी आहे हे आपल्या लक्षामध्ये येऊ शकतो. विद्यार्थी मित्र, अतिशय सविस्तर अशी कादंबरी आपण चर्चा करणार आहोत, त्याचा आशय पाहणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी इथेच थांबूया. पुढच्या तासिकेमध्ये जो घटनाक्रम आलेला आहे त्याचा विचार आपण नंतरच्या तासिकेत करूयात. थँक्यू.